सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये शालेय सप्ताह समारोप प्रसंगी स्नेहभोजन आयोजित करण्यात आलं होतं। सोलापूर शहराच्या पूर्व भागातील निलगार समाज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित माणेकरी शाळेमध्ये शिक्षण सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या शिक्षण सप्ताहाचा समारोप रविवारी स्नेहभोजनानं करण्यात आला। यावेळी विद्यार्थ्यांसाठी व्हेज पुलाव, लाडू, कोशिंबीर अशा विविध पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। याविषयी विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला। या प्रसंगी मुख्याध्यापिका सरस्वती कोनापुरे, सुजाता मुनकंपल्ली यांच्या हस्ते या स्नेहभोजनाची पूजा करण्यात आली। या प्रसंगी संतोष फरड, संजय कुलकर्णी, नितेश्वरी मुनकंपल्ली यांच्यासह शिक्षक वृंदांनी परिश्रम घेतले। तसंच सोलापुरातील श्री चतुर्बाई श्राविका शाळेमध्ये शासन परिपत्रकानुसार शिक्षण सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये शिल्पकाम, मातीकाम, पारंपरिक वेशभूषा, सांस्कृतिक कार्यक्रम, वृक्षारोपण, डिजिटल दिवस, क्राफ्ट इत्यादी विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। याचा समारोप रविवारी करण्यात आला। या दिवशी शाळेमध्ये इयत्ता 1ली ते 4थीच्या एकूण 700 विद्यार्थ्यांना शाळेचे विश्वस्त, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक समिती यांच्या सहयोगानं स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं होतं। कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व मुलांचं औक्षण करण्यात आलं। स्नेहभोजनामध्ये शाळेकडून सर्व विद्यार्थ्यांना पोषक आहार देण्यात आला। संस्थेचे विश्वस्त, शालेय व्यवस्थापन समिती, शिक्षक वृंद यांच्या योगदानानं स्नेहभोजन देण्यात आलं। या उपक्रमामुळे सर्व मुलं आणि पालक आनंदित होते। स्नेहभोजन कार्यक्रमाच्या नियोजनाबद्दल शाळेचे विश्वस्त हर्षवर्धन शहा, अंजली शहा, डॉक्टर रोहिणी शहा, अतुल शहा, दीप्ती शहा, सीईओ देवई शहा यांनी मुख्याध्यापिका श्रीमती राखी देशमाने आणि शिक्षक तसंच शिक्षकेतर कर्मचारी यांचं कौतुक केलंय। याचप्रमाणे अक्कलकोट तालुक्यातील हंजगी येथील प्राथमिक तसंच माध्यमिक आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना हंजगी गावचे सरपंच भाग्यश्री हालोळे यांनी शिक्षण सप्ताह उपक्रमांतर्गत स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करून आश्रमशाळेतील 350 विद्यार्थ्यांना स्नेहभोजनाचा आस्वाद दिला। शिक्षण सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी गाव पातळीवरील दानशूर व्यक्तींचा शोध घेत विद्यार्थ्यांना स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्याचे आदेश देण्यात आले होते। या आदेशानुसार आश्रमशाळेतील शिक्षक बांधवांनी विद्यार्थ्यांच्या स्नेहभोजनाचा प्रस्ताव हंजगी गावच्या सरपंच भाग्यश्री हालोळे तसंच त्यांचे पती चेअरमन चनमल्लप्पा हालोळे यांच्या समोर ठेवला। तेव्हा सरपंच भाग्यश्री हालोळे यांनी प्राथमिक तसंच माध्यमिक आश्रमशाळेतील 350 विद्यार्थ्यांना स्नेहभोजनाचा आस्वाद देत शिक्षण सप्ताह उपक्रमाची सांगता करण्यात आली। या प्रसंगी सरपंच भाग्यश्री हालोळे, चनमल्लप्पा हालोळे, प्राथमिक आणि माध्यमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, पालक तसंच बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते। हॉटेल गृहलक्ष्मी प्युअर व्हेज, अतिशय स्वादिष्ट आणि चटकदार पदार्थांची पूर्ण रेंज, सर्व प्रकारचे पकोडे, मंचाव, पनीर मध्ये पनीर आचारी टिक्का, पनीर रेशमी कबाब, पनीर बंजारा कबाब, सेफ स्पेशल रोल, व्हेज बार्बेक्यू, व्हेज स्प्रिंग रोल आणि व्हेज मराठा ते थेट व्हेज हैदराबादी पर्यंतच्या लाजवाब डिशेस, कुलचा, नान, रोटी पासून ते अगदी आईस्क्रीम आणि मॉकटेल पर्यंत सर्व काही आपल्या मनाप्रमाणे मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल गृहलक्ष्मी प्युअर व्हेज। प्रशस्त दालन, प्रसन्न वातावरण, विनम्र सेवा, शिवाय गृहलक्ष्मीचा आशीर्वाद। तर आजच आपल्या लाडक्या हॉटेलला सहकुटुंब भेट द्या। हॉटेल गृहलक्ष्मी प्युअर व्हेज, सोलापूर अक्कलकोट हायवे, टोल प्लाझा जवळ, कुंभारी, सोलापूर। इटेन बॅटरीज होलसेल आणि रिटेल। सोलापूरकरांनो, आता अशी इन्व्हर्टर टेब्युलर बॅटरी आपल्या घरी बसवा जी किमान 8 वर्षे टिकेल। बॅटरी अशी वस्तू आहे ती खराब झाल्यावर दुरुस्त होत नसते, ती बदलावी लागते आणि बॅटरीची किंमत ही जास्त असते। इटेन ही ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी वापरून बनवलेली बॅटरी आहे। तिचं आयुष्यही जास्त आहे, तिचं आयुष्य किमान 8 वर्ष मिळेल। इटेन या एकमेव बॅटरीला 4 वर्ष रिप्लेसमेंट, पुढील 4 वर्ष प्रोराटा वॉरंटी आहे। जितकी जास्त वॉरंटी तितकी काळ टिकते। आम्ही या व्यवसायात 23 वर्षांपासून आहोत।
आम्ही विकलेल्या अनेक बॅटरीज 8 ते 13 वर्ष चालल्या आहेत. आमचा पत्ता 688 दक्षिण कसबा चौपाड बालाजी मंदिरच्या मागे. मोबाईल नंबर 9422069391.